नमस्कार, मी अश्विनी कोकरे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत करते। आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, खुश आहात, निरोगी आहात, स्वतःची काळजी घेत आहात। मी पण खूप खुश आहे आणि मस्त आहे। मी आज घेऊन येत आहे माझा रविवारचा दिवस। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सकाळी उठल्या उठल्या उगवलेला सूर्य आणि असं निसर्गरम्य दृश्य बघायला मिळालं। रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सगळे उशिराच उठतात। दिवसाची सुरुवात देवपूजा करूनच केली। देवपूजा केली की घरात कसं प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनालाही दिवसभर प्रसन्न वाटतं। कसलीही घाई नव्हती, कुणाला कुठे जायचं नव्हतं, डब्बा करून द्यायचा नव्हता आणि दररोज सगळी कामं आधी असतात, नंतर देवपूजा असते। पण रविवारी पहिली देवपूजा होते आणि नंतर कामाला सुरुवात होते आणि खूप वेळ असतो, त्याच्यामुळे देवपूजा निवांत करता पण येते। नाश्ता वगैरे काही केला नाही, चहा बिस्किट हेच नाश्ता होतं। आणि सुट्टी म्हटलं की स्वतःला खूप एक्सक्यूजेस दिले जातात, नाश्ता नको करायला, चला हेच करूयात। काम कसं सोपं करता येईल आणि कमी करता येईल हेच बघितलं जातं। पण खरंच आपलं काम सुट्टीच्या दिवशी कमी होतं का? आणि बायकांचं तरी शक्यतो सुट्टीच्या दिवशी खरंच काम कमी होतं का? कमेंट करून नक्की सांगा। बायकांना सुट्टी कधी असते हेही सांगा। खरंच रविवार चांगला की शाळेचे मधले दिवस चांगले? रविवारी कामं रेंगाळत जातात आणि प्रत्येक गोष्टीला उशीरच होत जातो। इतर दिवशी आपण ती प्रत्येक कामे पटकन आवरतो। इकडे वरचा अभ्यास चालू आहे आणि तो पहिले सगळा अभ्यास करून घेतो, कारण त्याला नंतर खेळायला जायचं असतं आणि त्याला माहिती आहे जर आपण अभ्यास ठेवून खाली खेळायला गेलो तर मम्मी सारखी बोलवत राहते, वरच चल अभ्यास राहिलाय। म्हणून तो सगळा आधी अभ्यास करून घेतो आणि नंतरच खेळायला जातो, म्हणजे त्याला मनसोक्त खेळता पण येतं आणि मी सारखी बोलवत राहत नाही। नंतर मला बाळासाठी आठवडाभरासाठी मूग डाळ आणि तांदळाची खिमटी बनवून ठेवायची होती। मी पहिल्यांदाच अशी खिमटी बनवून ठेवतीये। तर त्यासाठी मी तांदूळ घेतले, 2 चमचे मूग डाळ घेतली आणि 3 बदाम घेतले। बाळासाठी हे आठवडाभरासाठी बनवून ठेवलं की मग आठवडाभर काही टेन्शन नसतं। हे चांगलं पाण्याने धुवून घेतलं, 2दा पाण्याने धुवून घेतलं आणि एका सुती कपड्यावर घरातच सुकायला ठेवलं। चांगलं सुकल्यावर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत कढईत भाजून घेतलं आणि थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेतलं। आठवडाभरासाठी बाळाला खीर बनवण्यासाठी ही पावडर बनवून तयार करून ठेवली। मग स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आणि मार्गशीर्ष असल्यामुळे साधंच जेवण बनवायचं होतं। मी तरी महिनाभर नॉनव्हेज घरात बनवत नाही, त्याच्यामुळे साधं भाजी आणि भाकरी बनवायची होती। वेळ लागत नाही म्हणून चपाती न करता भाकरीच बनवायचं ठरवलं आणि वरद पण होताच मला गप्पा मारायला। आणि वरची शाळा असली की सकाळीच लवकर कामे होतात सगळी आणि दुपारी मला खूप वेळ रिकामा सापडतो। पण सुट्टी असली की काम तर काहीच नसतं जास्त, पण पूर्ण दिवस असाच काम करण्यातच जातो, म्हणजे बिझी जातो, काम तर जास्त नसतंच। मला भाकरी जमत नव्हत्या इतक्या चांगल्या बनवायला, पण मी सारखं ट्राय करत होती चांगल्या बनवण्याचा आणि प्रयत्न करून करून आता मला त्या खूप छान बनवता येतात। जेवण झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ असाच गेला। त्यानंतर वरदला खेळायचं होतं कॅरम आणि तो बाहेर खेळायला गेला की त्याच्या मित्रांसोबत खेळतो, पण त्याला इंडोअर गेम खेळायचे असले की त्याला माझ्याशीच खेळायचं असतं आणि आपणही मुलांना थोडा वेळ देणं गरजेचंच आहे तेवढं, म्हणून मी पण त्याच्याशी खेळते। वरद आणि मी आणि बाळ एवढेच घरी होतं, तर संध्याकाळी स्वयंपाक काही करायचा नव्हता, तर लाडू करायचं नियोजन झालं। आणि दिवाळीत कसं होतं, सगळीकडे तोच फराळ, मग बनवलेले पदार्थ कुणी खात नाही जास्त, म्हणून मी दिवाळीत एकदम थोडाच फराळ बनवून घेते आणि नंतर मग एक रेसिपी बनवते। म्हणून मी लाडू बनवायचं ठरवलं, पण लाडू बनवण्यासाठी मला अजून एका माणसाची गरज होती बनवलेली शेव चुरण्यासाठी। नंतर ठरवलं चला मिक्सरलाच बारीक करूयात आणि बनवायला घेतले।
मी पहिल्यांदाच असे एकटी लाडू बनवणार होती. म्हणजे प्रत्येक वेळेस बनवताना सासूबाई किंवा आई बरोबर असतेच, त्यांच्या अंदाजाने पाक किंवा किती घ्यायचं काय ते ठरवते. पण ह्या वेळेस म्हटलं चला बनवून तर बघूयात, म्हणून बनवायला घेतले आणि खूप छान बनले. पण वरदने पण मला त्यात खूप हेल्प केली. बाळाने पण खूप छान साथ दिली. बाळ झोपलं होतं तेवढ्यात माझे लाडू बनवून पण झाले. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय.